गुरुवारच्या बाजाराला तुमचा भाऊ गेला 100च्या स्पीडने गावामध्ये. इथं आमचा मित्र भेटला, त्याला मागून लाद घातली, तर त्याला कळना पण कोणी घातली. वो अलग ही लेवल का बंदा था. त्यानंतर मग 100च्या स्पीडने म्हणलं आपला बाजार घ्यावा. आणि आमचे संतोष काका भेटले, त्यांना म्हणलं एखादे व्हिडिओ काढतो. ते तर लाजत होते. बावकीचं पण चाललंय बरं का बाजार घ्यायचं काम. म्हणलं चला बावकीकडे उलसी गाठ भेट घ्यावा. आमच्या बावकीने आणली होती भाजी काही इकाना. बावकीला म्हणलं उलसा मोठा आवाज काढा म्हणजे इकन. ती म्हणले आपल्याच्याने काय आवाज निघणार नाही. हिरडगावचे रील स्टार आपल्याला भेळ खाताना सापडले. त्यांना म्हणलं काढा एकदा आवाज, कस काय भाजी विकतात. धनराज भाऊ दरेकर यांच्यासोबत बोलून तर लय मजा आली बरं का. भाऊ ना एकदम कष्टाळीत बरं का. इकडे दरेकर वस्तीवरून इकडे आले तितक्या लांब भाजी विकण्यासाठी. आमची आजीबाई आज दिल्लीच्या डायरेक्ट ना तिकडे दिल्लीच्या कोपऱ्यात बसली. तिला म्हणलं कवा भाजी काय तुझी. किलोभर म्हणलं ना केळी पण घ्यावा. कसं आहे ना चकण्या मिठापुरती आपल्या तब्येत काय वाढली पाहिजे 100%. थोडी त्रिमूर्ती भेळ पण घेतली मित्रांनो. आपल्या वस्तीवरील जो स्टार्टर आहे ना त्याला 3 फ्यूज लाईट आली ना खालून उचलावं लागते भाऊ. म्हणलं मोटर भेटर उघडायची. लाईट लय कमी येते भाऊ सध्या. काय लाईट नको केलंय. आपले मित्र परिवार भेटला बरं का. मग त्यांचा एखादा व्हिडिओ काढून घ्या. म्हणलं मोकार गडी नाराज नाही करायचं, परत शिवाय येते. रानामध्ये आलो, आपला सोलर चालू करून दिला मस्त पैकी. कारण आपल्या कांदावरती ना पाणी चालू. आणि आपला ना शेवटचा प्लॉट आहे बरं का. म्हणजे उशिरा लावलेला, त्यामुळे जरा कांदा एवढा काय बरोबर दिसत नाही. आणि तिकडे आपला कांदा भरण्याचं पण काम चालू आहे बरं का. त्या दिवशी आपण जो कांदा भरला होता ना सांगलीला पाठवला, तो 12 रुपये 10 रुपये आणि 8 रुपयाने असा गेला. आमच्या शेजारी पण आले होते बरं का. म्हणले कस काय कांदा बघावा. म्हणलं तात्या नजर नका लावराव, कांद्याला आधीच बाजार नाही. तात्या म्हणले तुझ्या कांद्याला 20 रुपये बाजार भेटून आयला. म्हणलं मग तुला बरं झालं. आमच्या वावराचे मला की आप्पांचं लिंब काढायचं काम चाललंय बरं का. आप्पांनी ना चांगलं 1 किलोभर पिशवी आणली 10 किलोची डोक्यावरती. त्यांना म्हणलं खर्च पाणी करा. लगेच जिलेबी दिली बा आप्पांनी. आपल्याला लय मन मोठं केलं बा. जिलेबी खातो आता मस्त पैकी. तब्येत झालीच पाहिजे. निमार्ध पाणी तर आपल्या इकडे खाली झालंय बरं का वावरात. आता म्हणलं काय जाऊ दे, तिथं आपलं वेगळंच गोष्ट आहे. आपल्याला कवा अंदाज आला असं होणारच नाही. संध्याकाळी आमच्या आजीबाईची तर थोडंसं ना 5 गुंठ राहणे बरं का वस्तीवरती. तिने तिथं थोडंसं ना भाजीपाला केलाय. मला म्हणली मार भाऊ तेवढं औषध मारतो बा. म्हणलं नाही तर परत लय रुसन आपल्यावरती. आमच्या गोपाळ बाबाचं ना दर्शन घेतलं बरं का. पाया वगैरे पडलो. आपल्या सोलरवरती का दुराळा बसलाय. म्हणलं आज नाही याला ना योगदान करावं. म्हणलं जरा लय दिवस झालं मारीन म्हणतोय औषध वर. त्याच्यावरती औषध म्हणजे पाणी बरं का मित्रांनो. पाणी मारलं त्यावेळेस ना युनिट जरा जास्त बसतं. त्यामुळे रप्पा प्रेशर मारून सगळे धूळ वगैरे ना म्हणलं धुवून घ्यावं स्वच्छ. आता ना सोलर इतका प्रेशर मारीन का नाही विषयच नाही मित्रांनो. सोलर हा कधी पण ना 7 नंतर जायचं बरं का. संध्याकाळी लावताना कार्यक्रम. संध्याकाळी लाईटीची वाट बघत बसलो. म्हणलं कवा लाईटीची 12 वाजता सिंगल फ्यूज आपली चालू होती. 12 वाजता येणारी लाईट 12 वाजून 23 मिनिटांनी आली. इतक्या वेळ वाट बघावं लागला. सबस्टेशनला फोन केलं तर फोन उचलत नाही. असं आमचं सबस्टेशन हिरडगावचं. जाऊ द्या मरू द्या. चला तुम्हाला व्हिडिओवर लाईक आणि फॉलो करा.